युद्ध नक्की झालं त्यावेळेला दुर्योधनानं सेनापती असणाऱ्या भीष्माना सेनापती करायचा असा निर्णय घेतला. वास्तविक त्याला भीष्म सेनापती नको आहेत, कारण ते पांडवांच्या बाजूचे आहेत, त्यांचं वय झालेलं आहे, कशाला त्यांना सेनापती करायचं. पण लाजेकाजेस्तव वयानं मोठे अजिंक्य म्हणून त्यांची कीर्ती आहे, तर त्यानं विचारलं पाहिजे. तर अपेक्षा जी आहे की ते म्हणणारच ना मला आता हे माझं वय नाही म्हणून, मग आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग काढता येईल, त्यांचा मानही गेल्यासारखं होईल, दुसरा मार्गही काढता येईल. म्हणून तो म्हणाला की पितामह तुम्ही या युद्धामध्ये सेनापती व्हायला पाहिजे. त्याने लगेच सांगितलं मी सेनापती होण्याचे योग्यतेचा नाहीये, दुसऱ्याचा तो विचार कर. दोनदा झालं नाही, तुम्ही व्हायलाच पाहिजे, तुम्ही व्हायलाच पाहिजे. दुर्योधन का म्हणतो असं, त्याचे 2-3 कारण. एक कारण असं होतं की पितामह जेव्हा सेनापती म्हणून समोर आलेच तर किती प्रयत्न केला तरी अर्जुनाच्या बाणांचा वेग कमीच राहणार. त्यांना बघितल्यानंतर ते आपल्या आजोबा आहेत असं त्याला जर लक्षात आलं तर त्याच्या बाणांचा वेग कमी होणार आणि आपल्याला पांडवांचं सैन्य कापता येणार. त्याचेच काय बाकीचे भाऊ सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तकच होणार. आजोबांसमोर ते समोर दिसले की ते दुसरीकडे युद्धाला जातील, पण त्यांच्या समोर युद्ध करणार नाहीत किंवा त्यांच्यावर बाण टाकणार. आणि म्हणून काही जण तरी भीष्मानी सेनापती व्हावं असं त्याचं एक राजकारणी मन सांगतंय. ते 2-3 वेळा त्याने आग्रह केला. आणि जेव्हा भीष्माच्या जेव्हा असं लक्षात झालं की आपणच व्हायला पाहिजे असा खरंच आग्रह आहे, तर भीष्म म्हणतात खरंच तुझ्या मनात आहे का आम्ही व्हावं असं. हो, तुमच्याशिवाय कोण आहे योग्यतेचा एवढा, जगप्रसिद्ध अजिंक्य युद्धे तुम्ही आहात, तुम्ही असलात की आमचा विजय नक्कीच आहे. त्यामुळे ठीक आहे, मी हे सेनापतीपद पत्करीन, पण माझी काही अटी असतील त्या मान्य आहेत तुला, सांगा ना म्हणा. मी पांडवांना मारणार नाही पहिली अट. असं शक्य असतं का ग? महाभारताचं हे चमत्कारिक आहे सगळं. सगळीच माणसं खोटी आहेत की का असं वाटायचं. त्याला भीष्म दुर्योधनाने सांगायला पाहिजे मग तुमची गरज नाही, तरी तो कबूल करतो. मी पांडवांना मारणार नाही पहिली अट. दुसरी अट, मी पांडवांचे रोज 10,000 सैनिक मारीन. दुसरी अट. तिसरी अट, मी जोपर्यंत युद्धामध्ये सेनापती म्हणून उभा राहणार आहे तोपर्यंत माझा सहाय्यक म्हणून कर्णाने युद्धात लढायला उभा राहायला मला चालणार. किती चमत्कारिक अट आहे. इथे कर्णाचा अहंकाराने डोकं वर काढायला लागतो. महाराज तुम्ही काय म्हणताय, मला जर तुम्ही बाजूला टाकलं तर माझ्यामुळे तरी युद्ध आरंभ केलेला आहे, मी नाही तर हा युद्ध करणार कसा. असं काय, मी काय चूक झाली असेल क्षमा करा, पण मला पोटात द्या, माझ्या अपराध पोटात द्या, पण अशी अट घालू नका. असं त्यांनी म्हणायची गरज आहे वास्तविक. बरं ते असं का म्हणतात, त्याचं कारण असं होतं, काहीही कारण नसताना कर्णाने किमान 3 वेळा भर सभेमध्ये त्यांचा अतिशय वाईट शब्दानं अपशब्द वापरून अपमान केलेला. भीष्म कसा विसरणार तो? भीष्माने का विसरायचं? भीष्माचा अपराधच तो नाही. आणि हा कोण अपमान करणार? दुर्योधनाने अपमान केला तर आपण समजू शकतो, पण प्रत्येक वेळेला दुर्योधनाचं त्याला सहाय्य म्हणते गप्प बसतात. तो मंत्री आहे, वाटेल ते बोलायचा. पण त्यांनाही बोलायचं आणि द्रोणांनाही बोलायचा. ते तो डोक्यात त्यांच्या बसलेले असल्यामुळे संधी मिळताच ते म्हणाले माझा सहाय्यक म्हणून हा आलेला मला सांगा. चालेल तो ना. आता समोर कर्ण आहे, इकडे द्रोण आहे, भीष्मानी अट घातलेली आहे, दुःशासन शकुनी सगळे उभे आहेत आणि त्या सगळ्यांसमोर विशेषतः कर्णासमोर दुर्योधनाने सांगितलं ही अट मला मान्य आहे. हा राजकारणी दुर्योधन आहे बरं का, त्याला मित्रप्रेम वगैरे काही नाही. त्याला सुद्धा धक्का बसला. त्याला असं वाटलं होतं तुम्ही नाही सेनापती झालात तरी चालेल, कर्णाशिवाय मी विशेष करू शकत नाही.
असं वास्तविक त्याने सांगायला पाहिजे होतं, इतकी त्याची मैत्री आहे तर. पण हा म्हणाल चालेल, कर्णाशिवाय तुम्ही लढलात तरी चालेल, पण तुम्हीच सेनापती व्हायला पाहिजे. इतका अपमान सहन करण्याची त्याचा स्वभावच नाही. प्रत्येक वेळेला कर्णाचं जे नुकसान झालं तर कर्णाच्या एका अहंकारातून नुकसान झालं. तो लगेच म्हणाला, मी किती जरी पराक्रम केला तरी माझ्या पराक्रमाचं श्रेय सेनापतीलाच जाणार, मी लढणारच नाही हे जिवंत असेल. याला युद्ध म्हणतात, याला रणक्षेत्रामधला रणव्यूह असं म्हणतात. हे मित्रप्रेम आहे का? 10 दिवस स्वतःच एक अक्षौणी सैन्य घेऊन अंगदेशाचं सैन्य, हा अंगदेशाला निघून गेला. केवढा महाभारतातला हा चमत्कार आहे. व्यासाने प्रकटवण्यापेक्षा हा भयानक चमत्कार आहे. बरं, दुर्योधनाने त्याला थांबवताही प्रयत्न केला नाही, पण तो ऐकणारा नाही, तो गेला निघून. एक संपूर्ण 11 अक्षौणी सैन्यातलं एक अक्षौणी सैन्य तर गेलंच, पण दुर्योधनाचा उजवा हातच कापला गेला. इतका प्रलयंकर योद्धा एका दिवसामध्ये पांडवांचं 3.5 अक्षौणी सैन्य जर कापू शकतो, तर पहिल्या दिवशीच तो युद्धाला असता तर काय झालं असतं? 18 दिवस युद्धच झालं नसतं, 5-6 दिवसाचा निकाल लागला असता. भीष्माला सहाय्य केलं असतं, द्रोणाला सहाय्य केलं असतं, आपल्या जवळचं प्रचंड सामर्थ्याचा कस लागला असता, आणि त्याच्या इतका प्रलयंकर युद्धाने असं महाभारतात करायला लिहावं लागलं असतं. ते निघूनच गेला. त्याच्याकडे एक वासवी शक्ती आहे ती घेऊन गेला, ब्रह्मास्त्र आहे ते घेऊन गेला, सगळं घेऊनच गेला ना. म्हणजे त्या संबंध कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कौरवांची सगळी हवाच गेली एक कर्ण गेल्याबरोबर. आणि तो गेलेला चालतो दुर्योधनाला. दुर्योधन त्यामुळे आगे जात नाही, 10 दिवस त्याला भेटायला जात नाही, 10 दिवसात तू ये म्हणत नाही, कारण तो अत्यंत आग्रही आणि हट्टी आहे. सेनापती जोपर्यंत आहे तोपर्यंत मी रणांगणात येणारच नाही, विषय संपला. असे हे एकापेक्षा एक महाभारतातले योद्धे. आणि या सगळ्या योद्ध्यामध्ये ज्याची दखल घ्यावी असे कोण कोण आहेत? कौरवांचे सेनापती कोण आहेत आणि प्रत्येक सेनापतीचं सामर्थ्य किती आहे, असा प्रश्न दुर्योधनानं भीष्माला विचारलाय. तुम्ही आता सेनापती आहात आणि तुम्हाला हे सगळे ज्येष्ठ कनिष्ठ जे आहेत त्यांची सगळ्यांची माहिती आहे, त्यामुळे प्रत्येकाबद्दल मला वर्णन करून सांगा. अजून वेळ आहे, अजून 2-4 दिवस आहेत, तोपर्यंत मला तुम्ही सगळी माहिती सांगा. मग त्यांनी स्वतःबद्दलची माहिती सांगितली, द्रोणाची माहिती सांगितली. आणि द्रोणाची माहिती सांगितल्यानंतर मग अश्वत्थामाकडे, आज अश्वत्थामाचा दिवस आहे, अश्वत्थामाची माहिती सांगितली. इंद्राचा कस देवांचा सेनापती कार्तिकेय जरी चालून आला तरी या अश्वत्थामा समोर तो टिकणार नाही. प्रलयंकर योद्धा आहे माझा, याच्या सामर्थ्याला तोड नाही. दोन्ही पक्षामध्ये याच्या योग्यतेचा आणि याच्या तुल्यबल योद्धा नाही. पण एकच दोष असा आहे की हा कधीही कोणावर आपण आक्रमण करणार नाही. आणि महाभारतामध्ये अश्वत्थाम्याने आक्रमण करून कोणाचा पराभव केला आणि कोणतं राज्य जिंकलं असा इतिहास नाही. याचा एकच दोष आहे, जीवितम प्रियमत्यार्थम आयुष काम सदा द्विजा. भीष्माचे शब्द आहेत बरं का. याला जीवित अत्यंत प्रिय असल्यामुळे मी मरणार नाही, याच्याऐवजी मी जगणार आहे, मी जगणार आहे, मला जगायची इच्छा आहे, याचा तो सतत जप करतोय. आणि याचा तो जप करत असल्यामुळे कधीच कोणावर तुटून पडत नाही. आणि तो जोपर्यंत तुटून पडत नाही तोपर्यंत कौरवांना विजय मिळत नाही. जीवितम प्रियमत्यार्थम, याला अत्यंत जीवित प्रिय आहे. आयुष्काम सदा, हा द्विज जो आहे, हा ब्राह्मण जो आहे, हा आयुष्कामी आहे. याला आयुष्य अत्यंत प्रिय आहे. आणि याला आयुष्य अत्यंत प्रिय असल्यामुळे हा जरी अत्यंत मोठ्या योग्यतेचा योद्धा असला तरी आपल्या कौरव सैन्याला तसा फारसा उपयोग होणार, हे सुरुवातीलाच सांगून. आणि प्रत्यक्षामध्ये संबंध त्या 18 दिवसामध्ये एकदाच काय तो प्रकट झाला. तो युद्ध करत होता, पण चामडी बचावाच्या पद्धतीने युद्ध करायचा.
त्याच्यासमोर कोणी टिकत नव्हतं, त्याचा कोणी पराभव केला नाही, तरी तो प्रचंड वेगानं कोणावर तुटून पडला असं महाभारतात कुठेही घडलं नाही. मग तो कधी प्रकट झाला? जेव्हा भीमानं द्रोणाचार्यानं सांगितलं अश्वत्थामा नावाचा जो हत्ती आहे त्याला आम्ही ठार मारलेला असला, हे प्रत्यक्षात घडलं. पण त्याला येऊन भीमाने त्यांच्या समोर येऊन सांगितलं युद्ध चालू असणार, महाराज अश्वत्थामा मेला. ते इतक्या वेगानं युद्धामध्ये तन्मयतेने रंगलेले होते. एकदा झालं, दोनदा झालं, शेवटी भीमानं आपला रथ त्यांच्या समोर उभं करून त्यानं थांबवलं. ऐकताय की नाही गुरुदेव? अश्वत्थामा मेलाय सांगा कडे मी आलो. धक्का बसला. त्यांनी हे विचारलं नाही हत्ती मेला का माझा मुलगा मेला. ठीक आहे म्हणे, तू बाजूला हो म्हणे, तुझ्यावर माझा विश्वास नाही. विश्वास ठेवण्याच्या लायकीचा एकच असा बंद युद्धाचा रणांगणात आणि त्याचा नाव युधिष्ठिर आहे. त्याला मी विचारतो, तो सांगेल ते खरं. आणि तो युधिष्ठिराकडे आलेला आहे. आता युधिष्ठिराकडे तो येणार हे श्रीकृष्णाने आधी रात्री सांगितलेलं आहे. जेव्हा द्रोणांचा वेग अनावर झाला आणि द्रोण आटपत नाही असं जेव्हा लक्षात आलं आणि अर्जुनाचा त्यांच्या समोर पाड लागत नाही असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा रात्री राहुटीमध्ये पाची भाऊ आणि श्रीकृष्ण यांनी सगळ्यांनी बोलवलंय. श्रीकृष्णाने बोलवून सांगितलं उद्याच्या दिवसामध्ये काही झालं तरी त्यांनी हातातलं शस्त्र खाली ठेवलं पाहिजे. त्याकरता काय करता येईल? तर श्रीकृष्णाने सुचवलं की अश्वत्थामा नावाचा आपल्याकडे एक हत्ती आहे, त्या हत्तीला भीमाने ठार मारायचं आणि भीमाने बोंबलत जायचं सगळीकडे. गेला 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 गेला, कोण गेलाही त्याने कळणार नाही, कारण तो आपल्याकडचा हत्ती आहे. पण हत्ती मेला हे त्याचं बोंबाबोंब करण्याचं काम भीमाकडेच, कारण तो आडदांड आहे आणि आवाज मोठा आहे त्याचा. आणि त्याप्रमाणे त्यांनी केल्यानंतर श्रीकृष्णाला किती कळतं ते बघा. त्यावेळेला ते भीमावरती विश्वास ठेवणार नाहीत आणि युधिष्ठिरावरती विश्वास ठेवून युधिष्ठिराकडे येतील. युधिष्ठिर बसलेला आहे. युधिष्ठिरा तुझ्याकडे येतील आणि तुला विचारतील अश्वत्थामा मेला का? तू काय सांगशील? नाही मेला म्हणून सांगेल. त्यांनी आता कपाळावर हात मारलाय. श्रीकृष्णाने कपाळावर हात मारलाय. कर्ममुळे मग हत्तीला मारायची गरजच काय म्हणा, मग पांडवांना विजयाची गरजच काय म्हणा. युधिष्ठिर म्हणाल मग काय, मी तरी काय करायचं, माझ्या वाणीला असत्याचा स्पर्श नाही. तेव्हा श्रीकृष्णाने विचारलं तुला विजय हवाय का सत्य हवाय, काय हवाय? विजय हवाय की नको? तो म्हणाला हो. संपूर्ण महाभारतामध्ये विजयोत्सुक, विजयी ही विशेषणं फक्त युधिष्ठिरालाच लावलेली आहेत, ती दुर्योधनांना नाही लावलेली. भीष्म, द्रोण, कर्ण यांना ही विशेषणं लावलेली नाही. त्याचं एक कारण महत्वाचं असं आहे, कौरवांकडचे किंवा पांडवांकडचे वीर जे युद्धाला उभे राहिलेले आहेत त्या दोनही वीरांपैकी कोणालाही निरपेक्ष विजय नको आहे. मग युद्ध कसं करतायत? स्वतःचं अजिंक्यत्व सिद्ध करण्याकरता युद्ध चाललंय. भीष्म सुद्धा शेवटच्या घटकेपर्यंत मारायच्या ऐवजी सांगतो की शिखंडीला पुणे घाला, याचा अर्थ मी अजिंक्य आहे त्याला सिद्ध करायचं. द्रोणाने सुद्धा सांगितलं मी जोपर्यंत माझ्या हातचं शस्त्र आहे तोपर्यंत मरणारच नाही, मला कोणाला ठार करता येणार नाही. मला धक्कादायक बातमी ऐकल्यानंतर माझ्या हातातलं शस्त्र गळून पडलं तर कोणी मला मारा, म्हणजे मी अजिंक्य आहे. श्रीकृष्ण म्हणाला तुला विजय नक्की पाहिजे ना, मग तुझ्याकडेच तो येणार, कारण तुझ्या मांडीला असत्याचा स्पर्श नाही तूच सांगितलंस. तर तुझ्याकडे आल्यानंतर तुला आता खोटं बोलावं लागेल. काय करतोस तू? तो म्हणाल मला आता हे तुम्ही धर्मसंकट सांगितलं. श्रीकृष्ण म्हणाल तू नेता आहेस, तू पांडवांचा मुख्य आहेस, तर तुझ्या निर्णयावरती पुढचं भवितव्य अवलंबून आहे, तुला खोटं बोललं पाहिजे. तो म्हणाल मला
माझ्या वाणीला स्पर्श नाहीये. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे संबंध आयुष्यात माझ्या वाणीला असं त्याचा स्पर्श नसल्यामुळे माझा रथ 4 अंगळवरनं चालतोय म्हणून. आणि त्याच्या सगळ्या जगाला कल्पना आहे म्हणून. मलाच नव्हे सगळ्या जगाला माहिती म्हणून. आणि त्या एका सत्यप्रीतीमुळे माझ्या डोळ्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. एक तर सूर्याचा मी उपासक आहे आणि सत्याचा प्रचंड क्षमतेचा मी उपासक आहे. मी कसं बोलणार? तर श्रीकृष्ण म्हणजे अरे म्हणून तर तुझ्याकडे द्रोणाचार्य येत आहेत ना, उद्या येणार आहेत, किती भवितव्य त्याला कळत आहे, तुझ्याचकडे येतील ते भीमावर लक्ष ठेवणार नाही, भीमावरती विश्वास ठेवणार नाही. तुला उद्या खोटं बोललं पाहिजे आहे काय तयारीची? खूप त्यात त्यांनी अक्षरशः पंचनामा केलेला आहे. झाडाझडती म्हणतात तशी त्यांनी युधिष्ठिराची घेतलेली आहे. काही झाले तरी आपल्याला विजय मिळायला पाहिजे या बाबतीत तुझ्या शंका आहे का? नाही, विजय मिळायला पाहिजे. मग तुला उद्याच्या प्रसंगाला काही झालं तरी समर्थ व्हायला पाहिजे. माणसाच्या आयुष्यामध्ये याला धर्मसंकट म्हणतात. हे संकट नाही आहे, हे धर्मसंकट आहे. आणि आयुष्याची किंमत मोजायची आहे त्याला. तरीही श्रीकृष्णाचा त्याच्यावर विश्वास नाही. तर अवसान घातकी आहे, कारण गुरु आहेत ना. त्याने जर विचारला अरे युधिष्ठिरा खरंच अश्वत्थामा मेला मी असं ऐकतो, तुझं काय मत आहे? तो म्हणेल त्याच्यावर त्यांचा विश्वास बसणार, त्या हातातलं शस्त्र खाली ठेवणार. तेव्हा हा ताना बघितल्यानंतर अळपटणार आहे, हा गडबड करणार, हा खरं बोलणार आहे आणि हातातली संधी गमावणार आहे. म्हणून श्रीकृष्णानं काय धोरण ठेवलं? त्याच दिवशी रात्री ते रणवाद्य वाजवणारे जे आहेत त्यातला जो प्रमुख आहे त्याला बोलवलाय आणि रणवाद्य वाजवणाऱ्या सगळ्यांना सांगितलेलं आहे, ज्याला आपण वाजंत्री म्हणतो, आमच्या गोव्यात त्याला वाजक म्हणतात. त्याला सांगितलं की यांचा रथ जेव्हा यांच्या रथाकडे जेव्हा ते महाराज येतील, गुरु महाराज, तेव्हा यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर ढाण ढाण सुरू करायचं. हे महाभारतातलं बरं. तुम्ही म्हणता आजी आपल्या पदर, मी आपल्या पदरचं नाही सांग, रंगवून सांगण्याचं काम माझं आहे. नुसतेच जर श्लोक मी वाचले असते तर मग सांग बसला असतात, तुम्ही बसला नसतात. तर ते श्रीकृष्णाने इतकी व्यवस्था केल्यानंतर ते सगळे रणवाद्य वाजवणार आहेत, ते त्याच्या आजूबाजूला उभे आहेत. आणि 1-2 नव्हे 10-20 जास्तीच. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी अश्वत्थामानाचा हत्ती भीमाने ठार मारला आणि भीमाने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आता अश्वत्थामा त्यावेळेला त्या रणांगणाच्या एका दुसऱ्या टोकाला कोणाशी तरी युद्ध करत होता. त्याला यातलं काही माहित नाही. आणि हा भीम सगळीकडे आरडाओरडा करत करत शेवटी जर रसात यांच्या समोर येऊन ओरडायला लागला. तरी द्रोणाचार्य आवरेना. शेवटी त्यांनी त्यांच्या रथाच्या समोर आपला रथ उभा करून ओरडून उभारून सांगितलं, अहो महाराज ऐकताय का? अश्वत्थामा मेला, तुझ्यावर माझा विश्वास ठेवा. काय भीमाची लायकी आहे. माझा युधिष्ठिरावर विश्वास आहे, मी त्याच्याकडे जातो. आणि सारथ्याला सांगितलं जिथे युधिष्ठिर आहे तिथे घेऊन जा. युधिष्ठिर रात्रपासून अस्वस्थ आहे. उद्या काय सांगायचं? उद्या आपल्याकडे आले तर काय करू? खरं बोलू का खोटं बोलू? आणि ते समोर येऊन उभे राहिले आणि युधिष्ठिराला विचारला, युधिष्ठिरा मी असं ऐकलंय अश्वत्थामा गेला, खरं काय आहे? तो म्हणाला अश्वत्थामा गेला का अश्वत्थामाचा हत्ती गेला मला नक्की सांगता येत, नरवा पंजर हा केव्हा तो, असं त्यांनी मधला पर्याय शोधला. पण पुढच्या चरणामध्ये दोन चरणामध्ये महाभारतकार म्हणतात त्या क्षणी असणाऱ्या वाजंत्रींनी भराभर वाजायला सुरुवात केली. त्यामुळे कुंजरोमा हे काही त्यांना ऐकायला गेलं नाही. परिणाम एवढाच झाला की त्यांनी ढणढण वाजवायला सुरुवात केली. त्यांनी त्याचं म्हणणं गृहीत धरलं आणि पुढच्या चरणात ते असं म्हणतात त्या क्षणापासून युधिष्ठिराचा रथ जमिनीला स्पर्श करतात. युधिष्ठिर तुमच्या आमच्या पातळीवरती आलेला आहे. ज्या युधिष्ठिराला आपण असा हात करून नमस्कार करतो त्याला नियतीने खाली आणलेला आहे.
हेच नियतीचं काम आहे. संबंध महाभारतात न दिसणारी एकच व्यक्तिरेखा आणि ती म्हणजे नियती. तर उलट पालट करून टाक. आता त्याच्या हातात शस्त्र खाली कधी ठेवलं जात आहे आणि तो एकाकी कधी याची वाट बघणार तो द्रोणांतक धृष्टद्युम्न त्यासाठी जन्माला आलाय. तो वाटच बघत तुला की ते एकटे कधी असतात आणि हातातलं धनुष्य खाली कधी ठेवतात. अतकी तरी बेबंद छाईच्या असणारे हा जर समाज होता तरी एक पथ्य महत्वाचं होतं. सूर्योदय झाला की युद्धाला सुरुवात व्हायची, सूर्यास्त झाला की युद्ध थांबायचं. कोणी कोणाला सांगायला जात नव्हतं, आपोआप युद्ध थांबत. हा नियमात ते सगळेजण काटेकोर पाळत होते. त्यामुळे सूर्यास्ताच्या आत काही करायचं असेल तर त्यांची धडपड असायची. 12 वाजेपर्यंत मोठ्या उत्साहाने युद्ध चालायचं. 12 नंतर दोन्हीकडचा हळूहळू उत्साह कमी होतो सूर्यास्ताकडे. त्यामुळे हातातलं शस्त्र खाली ठेवलं हे जेव्हा धृष्टद्युम्नाच्या लक्षात आलं तेव्हा इतक्या वेगानं तो गेला कोणाला कळलंच नाही. आणि तो रथावर घेऊन त्यांनी त्यांचे केस पकडले आणि पटकन आपल्या खडगाने त्यांचा शिरच्छेद करून एका एकलव्याचा अंगठा कापण्याचं अत्यंत दुष्कर्म केल्याची केवढी शिक्षा आहे. आता हा प्रत्यक्षात युद्ध थांबलं, सेनापतीच गेला. पांडव त्यावेळेला अर्जुन जिथे होता तिथे जेव्हा त्याला कळलं तो धावत धावत धृष्टद्युम्नाकडे, अरे तू काय केलं, तुला कळलं का? कोणी जायचं तुला तानात काळा चिरायला, काय करून बसलास तू, कळलं का तुला? इतका भयंकर संताप संताप हा झाला पूर्वरंग. पण थोड्या वेळानं ही बातमी बघता बघता तिकडे कोपऱ्यामध्ये लढाई करणारा जो आहे अश्वत्थामा त्याला कळली. आणि त्याला हेही कळलं अश्वत्थामा न मारता अश्वत्थामाचा कुंजर आला म्हणजे हत्तीला मारून त्याने बुंबाबुंब करून माझ्या बापाला ठार केला. हे कळल्यानंतर तो इतक्या वेगाने तिथे आला. बरं वेगाने आला तर त्याला समजेना काय करावं. ते त्याच्याकडे एकच अस्त्र आहे की जे ह्यांच्याकडे नाही, ते म्हणजे नारायण अस्त्र. ते नारायण अस्त्र त्यांनी सोडलं सगळ्या पांडव सैन्यावर. आणि त्या नारायण अस्त्राचं वैशिष्ट्य असं की त्याच्यासमोर कोण टिकत नाही. अर्जुन अमुक तमुक भीम भीम सगळे लढायला लागले, सगळ्यांचा पराभव व्हायला लागला. ते आवरे ना, तो मागे घेईना. त्यावेळेला श्रीकृष्णाचं लक्षात आलं की या शस्त्रावरती या माझं सुदर्शन चक्र पण चालणार नाही. एकच उपाय होता, नमस्कार करायचा. त्यामुळे श्रीकृष्णाने सगळीकडे आपल्या लोकांमार्फत सगळ्यांना कळवलं, सगळ्यांनी आपापले शस्त्र खाली ठेवा आणि खाली मान घालून उभे राहा. सगळ्यांनी ऐकलं, पण भीमाला पटत नव्हतं. भीम ऐकत नाही. भीम परत जोरात जोरात करायला लागल्यावर ते अस्त्र अंगावरती यायला लागले. पांडव लक्षाला कोणा पांडवांना युधिष्ठिराला काय कळायला समजेना. शेवटी श्रीकृष्णाने त्या भीमाला खाली घेतला, असं आवळून धरला. त्यावेळेला ते शस्त्र जे आहे ते आपोआप शांत झालं. आणि त्या संकटातनं पांडवांना श्रीकृष्णानं त्याला खोटं बोलायला लावून नारायणस्त्राला आवरून त्या दिवशी त्यांनी त्यांची सुटका केली. असा हा जो अश्वत्थामा आहे, हा अश्वत्थामा जीवितम प्रियमत्यर्थम असा आहे. तो अंगावर चालून जात नाही. विराट नगरीमध्ये आक्रमण करताना कर्ण आधातत्व बोलला द्रोणाचार्यानं, त्यानंतर त्या अंगावर चालून गेला, हातात खडग उपसून चालून गेला. आणि कर्ण तू तुझ्या गुरुना आणि माझ्या बापाला वाटेल तसं बोललास, एकदा दोनदा अनेक वेळा मी सहन केलं म्हणलं. आता तो शिरच्छेद करतो. त्याला भीष्म पुढे आले नसते तर त्याचा कापलाच असतात. तो अतिरेकी आहे, अविवेकी आहे आणि प्रचंड सामर्थ्याचं शरीर सामर्थ्य आहे. पण धनुर्विद्येत तर तो अर्जुन इतका तुल्यबल आहे. कारण तो द्रोणाकडनं घेतला. द्रोणाची पितृभक्ती कशी आहे, आपला पुत्रभक्ती कशी आहे, हा अर्जुन जो आहे त्याला विशेष लक्ष देऊन शिकवायचं असं त्यांनी ठरवलं. कसं सगळ्या मुलांना लपवून कसं शिकवायचं असा जेव्हा प्रश्न आला तर मग काय करावं म्हणून या द्रोणाचार्यांनी सगळ्यांनी सांगितलं, नदीवरनं पाणी घेऊन या. नदीवरनं पाणी घेऊन या म्हटलं. त्या सगळ्यांना लहान तोंडाची झाडे येते, पाणी घेऊन या. आता लहान तोंडाचा कळशी असली की पाणी भरायला वेळ लागणार. अर्जुनाला मोठ्या तोंडाचं, त्यामुळे अर्जुनाचा घडा लवकर भरला की लवकर येतात. तो आला की बाकीची मुलं याच्यात एक अस्त्र शिकवायची.
याला कपटपटुत्व म्हणतात. आणि असं काही दिवस झाल्यानंतर अश्वत्थामाच्या लक्षात आलं, अर्जुन का लवकर जातो, अर्जुन एकटाच का लवकर जातो. मग त्याच्या लक्षात आलं की अर्जुन एकटा लवकर जातो कारण त्याच्या गाड्याचं तोंड मोठं आहे आणि अर्जुन केवळ पाणी भरण्याच्या निमित्ताने जात नाही, त्याला ते काहीतरी वेगळी विद्या शिकवतात आपले बाबा. आणि म्हणून एक दिवशी त्यांनी रात्री त्यांना गाठून सांगितलं, अहो तुम्ही त्या अर्जुनाला काहीतरी वेगळं शिकवता ना, ते मला शिकवा. त्यामुळे मी तुला तसं शिकवणार नाही कारण तुझ्याकडे संयम नाही, तू काय करशील त्याचा भरवसा नाही, तू कपटी आहेस असं तोंडावर सांगितलं. त्याच्यात लिहिले श्लोक आहेत त्याचा. तुझी कपटपटुत्व मला कळलेलं असल्यामुळे मी तुला तशी विद्या देणार नाही, जे सगळ्यांना मिळेल ते तुला मिळेल. नाही नाही मला तुम्हाला द्यावंच लागेल. मग तो अडूनच बसला आणि अडून बसला म्हणजे त्या शेवटी त्याने विचारलं, तुला नक्की काय हवंय, तुला काय कमी दिलं मी, सगळी विद्या बरोबर दिली, सगळ्या मुलांना तुम्ही सगळी विद्या दिली, पण सगळ्या मुलांना तुम्ही ब्रह्मास्त्र नाही दिलं, फक्त अर्जुनालाच दिलं, कर्णाला पण नाही म्हणून सांगितलं. मी तर तुमचा मुलगा आहे, मला नाही कसं म्हणता. त्याने अगदी चंग धरला, इतका हट्ट धरला की शेवटी ते पुत्रप्रेम आडवं आलं. ते म्हणाले, हे काय तुम्हाला हा छळलंच म्हणून मी तुला ते देतो, पण सोडण्याची विद्या देईन, परत घेण्याची विद्या देणार. हा मला सोडण्याचे तर सोडण्या, काहीतरी द्या ना. आणि त्या द्रोणाचार्यांकडनं मुलांनी विद्याकडनं ब्रह्मास्त्र सोडण्याची विद्या घेतली. ही ब्रह्मास्त्र विद्या त्यांनी दिल्याचा परिणाम असा झाला की पुढे पांडव वंश संपतो की काय, संपवून टाकलं त्यांनी. श्रीकृष्णामुळेच फक्त परीक्षित जन्माला आला, उत्तरेच्या गर्भावर त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं, तो हा अश्वत्थामा. विवेक नाही, विद्या नाही, संयम नाही, सत्सहवास नाही, सद्विचार नाही आणि द्रोणाचार्यांचा मुलगा हे त्याचं दुर्दैव आहे. हा द्रोणांचा मुलगाच झाला नसता तर असा काही प्रश्न आलाच नसता. अडचणीचा भाग काय आहे, तो कौरव पक्षाकडे राहिला. कौरव पक्षाकडचं अन्न खाल्लं, कौरव पक्षाने अन्न खाल्ल्यामुळे तो अन्नाचा लाचार झाला. अन्नाचे दुष्परिणाम होतात का, होतात त्याबद्दल संशय बाळगण्याचं कारण नाही. इथे जर कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करणार असतील तर त्यांच्याकरता ऐकवतो. ज्ञानेश्वरांनी त्याचं वर्णन केलंय की श्रोत्रादी इंद्रिये आवरिती आचरिती. ओवी ऐका, श्रोत्रादी इंद्रिये आचरिती परी रसने नियमून न करीत ते सहस्त्रधा कवळी जती विषयी. श्रोत्रादी म्हणजे कानाने काय ऐकावं, काय ऐकू नये, काय बोलावं, काय बोलू नये, कुठे जावं, काय जावं, हे सगळे नियम करतात साधना करणारे किंवा उपासना करणारे. पण रसने नियम, पण जिभेवरती नियंत्रण करत नाही. ते काय करतात, सहस्त्रधा म्हणजे 1000 वाटेनं विषयांना मिठी मारतात किंवा 1000 पद्धतीनं विषय त्यांचे लचके तोडतात, काहीही उपयोग नाही. म्हणून आमच्या साधना काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर आस्वाद तप करावं लागतं. तुम्हाला कोणी सांगितलंच नाही, तुम्ही कधी केलंच नाही. मी कितीतरी वर्ष केलं आस्वाद तप, याचा अर्थ स्वादरहित जेवला पाहिजे, मीठ तिखट वर्ज. तुमच्या लक्षात, तुम्हाला मी एक करून बघा प्रयोग. तुम्ही दूध भात खायचा ठरवा एक दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला रजा असेल, ज्या दिवशी तुम्हाला बरं वाटत असेल त्या दिवशी ठरवायचं की आज दूध भात खायचा. जास्तीत जास्त 7-8 घासापेक्षा तुम्ही खाणार. ते जे 7-8 घास आहेत तेच तुमचं अन्न आहे, तेच तुमचा आहार आहे. पण आपण काय करतो, इकडे चटणी, इकडे लोणचं, इकडे येऊन त्याऊन करता करता 10 खासाच्या ऐवजी 25 खास खातो. अन्नाचं एक वैशिष्ट्य आहे, अन्न तुम्हाला वाढवतं आणि अन्नच तुम्हाला संपवतं. त्याला अन्न असं म्हणतात. अन्न याचा अर्थ असा, जे तुम्हाला पुष्ट करतं, जे तुम्हाला नष्ट करतं. जरा तुम्ही प्रमाणाबाहेर खाल्लं की ते अन्न तुम्हाला त्रास द्यायला लागतं, पण अन्नाचं मर्यादित खाल्लं तर तुमची वाढ होते.
श्रोत्रादी इंद्रिय आचरिती परी नियम न कर परी रसने नियम न करीती ते सहस्त्रधा कवळी जती विषयी. दृष्टांत दिला. जैसी वरीवरी पालवी खुडीची. एखाद्या झाड मारायचं असेल तर तो आपला वरची कोवळी पानं ती तोडायला लागला. जैसी वरीवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसे नाश निफजे तया वृक्षा. खाली जर तुम्ही पाणी घालत राहिलात आणि नुसती पानं तोडत राहिलात तर झाड मरेल का ते. परी ते उदकाचे निबळे अधिके आडवेनी अंगे फाके. ज्ञानेश्वरांची वेळ बरं का. त्या आडव्या अंगानं फाकेल. पाणी चालू आहे ना. तसं रसनेवरती नियंत्रण न करता कितीही साधना करू, किती तुम्ही तीर्थयात्रा करणे, काय वाटेल ते करा, काडीचाही उपयोग नाही. त्यामुळे जे शनिवार रविवार सोमवार करणारे जे लोक आहेत, आज आमचा सोमवार आहे, आज उपास आहे, मूर्ख लोक. कारण ते चमचमीतच खातात, मिळेल तिथे खातात. मी त्याला म्हटलं आज काय, आज केळी खा, आज उपास ना, असं का म्हटलं. एखाद्या उपासाला तुम्ही न खाऊन बघा. काय बोल राव, इकडे जायचं तिकडे जायचं शक्य आहे का न खाता. मग म्हटलं तुम्हाला सांगितलं कोण उपास करायला. मग मी त्याला म्हटलं तुम्ही किती तरी 12-13 वर्ष झाली. म्हटलं हा माणूस उपास करत नाही आणि तुम्ही उपास करता, फरक काय. 0. तोच जास्ती तरी वाटतो तुमच्यापेक्षा. कारण यांचा सगळा उपास खाण्यातच संपतो. तरी तो आडवेनी अंगे फाके. म्हणून तुम्हाला जर साधना करायची असेल तर जिभेवरती नियंत्रण पाहिजे. 2 अर्थानं कमी बोललं पाहिजे, आवश्यक तेवढं बोललं पाहिजे. खाण्यावरती नियंत्रण, ज्याचं नियंत्रण खाण्यावर आहे त्याचं जगावर नियंत्रण असतं. त्याला मन जिंकता येतं, जग जिंकता येतं.